बातमी खरात प्रकरणी नीरज जाधवचा फोटो हा समोर आलेला आहे। नीरज जाधव भोंदूबाबा खरातचा ऑफिस बॉय आहे। नीरज अशोक खरातच्या कार्यालयात कामाला होता आणि त्याचा फोटो आता हा समोर आलाय। दरम्यान नीरज जाधव यांनी खरातकडे पैशांची मागणी केली होती, पैसे देत नव्हते, त्यामुळे नीरज जाधवनंच हे संपूर्ण प्रकरण जगासमोर आणलं अशी ही चर्चा आहे, अशी ही माहिती समोर आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, फोटो समोर आलेला आहे आणि हा जाधवच या संपूर्ण प्रकरण बाहेर काढण्यामध्ये कारणीभूत होता अशी ही चर्चा आहे, काय नेमकी माहिती आहे? जगदीश, हा संपूर्ण प्रकरण गेल्या 2-3 दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि ज्या व्यक्तीमुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला त्या व्यक्तीचा फोटो आता समोर आल्याचा बघायला मिळतो। नीरज जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून या अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करत होता आणि त्याच्याकडेच काही व्हिडिओ म्हणजे महिलांसोबत गैरकृत्य हे केल्याचा व्हिडिओ नीरज जाधवकडे होते आणि त्याच व्हिडिओच्या अनुषंगाने नीरज जाधव या ज्यात अशोक खरातकडे खंडणी मागितलेली होती अशाही पद्धतीची माहिती आहे आणि त्याच विरोधात ज्यात अशोक खरातने या नीरज जाधवच्या विरोधात व्हावी आणि अजून काही ठिकाणी हे गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता आणि त्या सगळ्या प्रकरणानंतर नीरज जाधवला जेव्हा वाटलं की आता पैसे मिळत नाहीत आणि त्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ या महिलांच्या नातेवाईकांना हे पाठवला अशा पद्धतीचा जे तपासात आतापर्यंत समोर आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा संशय आहे आणि या सगळ्या अनुषंगाने तपास करत असताना आता नीरज जाधवचा फोटो मात्र समोर आलेला आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी नीरज जाधववरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झालेला होता, पण कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते, पण अधिकृत दुजोरा या सगळ्या घटनेला अद्याप पोलिसांनी दिलेला नाहीये, पण त्याचा आता फोटो हे समोर आल्याचं बघायला मिळतोय। त्यामुळे नीरज जाधव आता अटकेत आहे का नेमकं कुठे आहे या संदर्भात अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण तो पोलिसांच्या ताब्यात आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती आहे। दरम्यान किरण, आता नीरज जाधवला अटक केलेली आहे, त्याच्याकडून अन्य सुद्धा या संदर्भातील माहिती ही समोर येण्याची शक्यता आहे? अगदीच, कारण 100हून अधिक व्हिडिओ आहेत अशा पद्धतीचं संशय आहे, त्यामुळे नीरज जाधवकडे किती नेमकं व्हिडिओ आहेत त्या संदर्भात चौकशी केली जाईल। अद्याप नीरज जाधवला अटक केलेला आहे अशा पद्धतीचं अधिकृत माहिती पोलिसांकडनं मिळाली नाहीये, पण तो पोलिसांच्या ताब्यात आहे अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे अजून किती महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केलेला आहे खरं तर त्या संदर्भात नीरज जाधवकडे माहिती आहे असं एक अंदाज आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर नीरज जाधवची चौकशी केल्यानंतर आणखीन काय काय प्रकार हे समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनसाठी SIT टीमची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि कालपासून ही SIT टीम नाशिकमध्ये आहे। आता आज सुद्धा अशोक खरातचं सकाळपासून या SIT टीमकडनं चौकशी सुरू आहे। त्याच पद्धतीने नीरज जाधवकडनं सुद्धा जर तो ताब्यात असेल तर त्याच्याकडनं ही माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली असेल। त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन काय काय हे घडामोडी असेल किंवा आणखीन काय काय खुलासा होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे किरण, तुम्ही या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।